ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचं जयंती उत्सव समितीच्या वतीनं आपण या ठिकाणी आक्रमकतेमुळे आणि ज्याने की या सत्कारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परिहार साहेबांचं योगदान या यानंतरचा सत्कार ज्यांनी समाजासाठी वाहून घेतलेले सदस्य राहिलेले आणि आपल्या या उत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख आदरणीय महाजन काका चुंगडे यांचं सुद्धा योगदान या जयंती उत्सव समितीची धुरा दिली होती. आणि महेर सर मागचे अध्यक्ष होते. महेर तसं जर सत्कार करायचा झाला तर प्रत्येकाचा सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे, प्रत्येकाचं योगदान आहे, परंतु जास्त वेळ न घेता टाळ्या एकदा ताटू साहेबांसाठी झाल्या पाहिजे. विश्वनाथ भाऊवर आता या नंदलाल राजपूत चे जे काम बाकी आहे ते त्यांना आता पूर्ण करायचे आणि समाजाला तुमच्याकडून शूरवीर महाराणा प्रताप की हिंदू सूर्य शूरवीर महाराणा प्रताप की शूरवीर महाराणा प्रताप की जोर से बोलो सभी बोलो और आगे वाले बोलो और पीछे वाले बोलो और सभी बोलो शूरवीर महाराणा प्रताप की और जोर से बोलो. बाबासिंह यांच्या पुतळ्याच्या स्मारकाला ह्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं. संपूर्ण समाज गेल्या 35 वर्षापासून ह्या स्मारकाचा लढा देत होता. शिवराणा सेवा संघ आणि नंदलाल भाऊ यांनी यांच्या वडिलांनी स्थापन केलेले महाराष्ट्र विकास महामंडळ यांच्या ह्या संयुक्त वनाने ह्या लढ्याची स्थापना केली आणि शेवटपर्यंत लढा दिला. अनेक संघटनांनी दिला. पण खऱ्या अर्थानं शिवराणा आणि नंदलाल भाऊ यांनी जो माझ्याबरोबर आणि आम्ही जो लढा दिला, फुलसिंग भाऊ असेल, वकील साहेब असेल, खऱ्या अर्थानं ज्याची मुळं आहेत ती मुळं रवली आणि खऱ्या अर्थानं हा पुतळा झाला. सगळ्या समाजाला आनंद आहे, सगळ्या संघटनाला आनंद आहे आणि इथं भव्य असं महाराणा प्रतापांची आठवण राहावी आणि महाराणा प्रतापांचं चलचित्र असेल, महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं आहे तसं या ठिकाणी आठवण म्हणून मोठं व्हावं ही मागणी या ठिकाणी आहे. आणि तुला मोठा आनंद या ठिकाणी आज आम्ही लाडू वाटून साजरा केला आणि पत्रकारांसह सगळ्यांना आनंद झाला. असा समारोह आगळा वेगळा समारोह दरवर्षी होतो. मागच्या वर्षी आम्ही लाडू वाटून आम्ही मिठाई वाटून सुरुवात केली होती. आज दुसऱ्या वर्षी आम्हाला वाटता येईल गीताताई असेल, हे सगळेच असेल. नव्यानं आपल्या विश्वनाथ भाऊ यांची जी हे झाली, नेमणूक झाली समाजासाठी, ही आनंदाची बाब आहे आणि सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. महाराष्ट्र राष्ट्रीय महासंघाचा सचिव जनरल सेक्रेटरी होते. ही संघटना आम्ही 1982 मध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय महासंघ रजिस्टर केला होता. त्यावेळेस स्वर्गीय आमचे सहकारी नंदलाल भाऊ राजपूत, भाऊसिंग वैनाडे, नारायण सिंगजी होले, गणेश सिंग, फुलसिंग, झाला, जगतसिंग, हे सगळं काटे साहेब या सर्व मिळून महाराष्ट्र महासंघाची स्थापना करून आम्ही कार्यरत केलं होतो. मागील 40 ते 45 वर्ष आम्ही आमच्या महासंघाचे कोषाध्यक्ष आमच्या काकू गीताताई शेवगण यांनी राष्ट्रीय संघटनेसाठी समाजासाठी हा लढा दिला होता. प्रमाणपत्रासाठी त्यामध्ये आम्ही बरेच GR मुंबईला जाऊन शिष्टमंडळ घेऊन बरेच GR काढले आणि समाजाचं जात प्रमाणपत्र मिळणे आणि व्हॅलिडिटी सुलभ करण्यात आमच्या संघटनेचा सिंहाचा वाटा आहे. तसेच आमच्या संघटनेची मागणी होती की प्रत्येक गावगाव संघटना निर्माण करायची. महाराणा प्रतापचा पुतळा इथे भव्य अश्वारूढ असायचं, त्यासाठी आमचे प्रयत्न होते. त्यासाठी आम्ही संघटनेमार्फत खूप प्रयत्न केले. अनेक ठिकाणी जागा बघितल्या, नगरपालिकेमध्ये ठराव पास करून घेतले आणि
आज आमच्या संघटनेचे जे उद्देश होता, गावगाव संघटना झालेल्या आहे, अनेक संघटना आमच्यासोबत आता कार्यरत आहे आणि भव्य असा पुतळा या ठिकाणी उभा राहिलेला आहे. या सर्वात प्रयत्न तर आमची राजपूत समाजातील प्रथम संघटना असून या प्रथम संघटनेने 40 वर्ष संघर्ष केल्यानंतर आज आपल्याला हे सगळं पाहायला मिळत आहे. पुढील कार्यकर्त्यांनी जोमाने लावून धरला आणि हा महाराणा प्रतापचा भव्य अश्वारूढ पुतळा झाला. हे आमच्या नंदलाल स्वर्गीय नंदलाल भाऊ या त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि आज त्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्या जिवंतपणी हा पुतळा झाला त्यावेळेस आमच्या संघटनेला आम्हाला खूप सार्थ अभिमान वाटला आणि त्यामुळे आता पुढेही त्यांच्या जागी महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे चिरंजीव धुरंधर तरुण विश्वनाथ राजपूत यांची निवड आम्ही करण्यात केलेली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना आणखीन पुढे जोमानं काम करेल असे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेले आहे.